नमस्कार, मी रणजित निंबाळकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय। कालचा दिवस महाराष्ट्रातील बैलगाडी क्षेत्राला काळा दिवस होता, कारण या बैलगाडी क्षेत्रातील जर पहिले सेलिब्रिटी म्हणून कोणाला ओळखलं जाईल तर ते पंढरी शेठ फडके यांचं निधन झालं। त्यांच्या आत्म्याला शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना करू। आजचा व्हिडिओचा विषय पुढे घेतो। आजचा व्हिडिओ आहे उद्याच्या कोळे मैदानाचा, कारण महाराष्ट्रातलं अत्यंत जुनं पारंपरिक आणि मानाचं पहिलं महाराष्ट्र केसरी कोळ्याचं मैदान होतं। 1987 पासून हे मैदान कराड तालुक्यातील कोळे या गावामध्ये आयोजित केलं जातं। त्याच्यामुळे या मैदानाला एक आगळी वेगळी सांस्कृतिक परंपरा आहे। महाराष्ट्रातील नामवंत मैदानापैकी हे एक मैदान म्हणून ओळखलं जातं आणि या मैदानाचा मान वेगळा आहे। जसं आपण पुसेगावचं हिंदकेसरीचं मैदान म्हणतो, त्याच पद्धतीनं कोळ्याचं मानाचं महाराष्ट्र केसरी मैदान आहे। आता सर्वांचा प्रश्न पडला असेल की सर, आपला हिंदकेसरी सर्जा या मैदानाला येणार का आणि सुंदर या मैदानाला येणार का? तर पहिल्या प्रश्नाचं मी उत्तर देतो, हिंदकेसरी सर्जा या मैदानाला येणार आहे। आता परत पुढचा प्रश्न तुम्हाला पडला असेल, सर हिंदकेसरी सर्जाचा पैरा कोणाबर आहे? तर आपण हिंदकेसरी सर्जाचा पैरा एका सर्वसामान्य बैलाला देतोय, कारण त्या बैलगाडी क्षेत्रामध्ये सर्व बैलांना असं वाटत असतं की आपल्या सर्जासोबत पळावं। बऱ्याच बैलांची, बैलगाडी मालकांची इच्छा असते की सर्जासोबत पळावं, म्हणून आपण एका सर्वसामान्य बैल मालकाच्या बरोबर पळण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर तो कोळेगावच्या नजीकचाच बैल आहे, त्याच्याबरोबरच आपण पळणार आहे, कारण अंधारातील बैल उजेडात आणणे आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बैलाला एक चांगल्या पद्धतीचं प्रोत्साहन देणं हा खरा यामागचा उद्देश आहे। आजच्या सुद्धा मुलाखतीमध्ये एक जणांची मुलाखत ऐकत होतो, आय थिंक त्या बैलाचं नाव उंदीर होतं। तर त्या उंदीर बैलाला सुद्धा आपल्यासोबत पळण्याची इच्छा आहे। लवकरच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की त्यांची सुद्धा इच्छा लवकरात लवकर पूर्ण केली जाईल। लवकरच उंदीर आणि सर्जा तुम्हाला एकत्र पळताना दिसतील, कारण हे उंदीर बैलाचे जे मालक आहेत ते आर्मीमधून रिटायर्ड होऊन आलेले आहेत आणि हा एक नाद जोपासत आहेत। खऱ्या अर्थानं ज्यांनी आपल्या देशाची सेवा केली, आपल्याला आपण सुरक्षित राहू म्हणून त्यांनी डोळ्यात तेल ओतून देशाच्या सीमेचं रक्षण केलं, म्हणून आपण आज सुरक्षित आहोत। अशी जर व्यक्ती या क्षेत्रात येत आहेत आणि त्यांना जर वाटत असेल की आपल्या सर्जाबरोबर त्यांचा बैल पळावा, म्हणून आपण त्यांना सुद्धा एक मैदानात आपल्या सर्जाचा पैरा देणार आहे। त्याचबरोबर मध्यंतरी कोरेगाव कुमट्याचा एक बैल होता, त्यांना सुद्धा आपल्याला पैरा मागितला होता, त्यांना सुद्धा आपण पुढच्या महिन्यात एक मैदानात पैरा देणार आहोत। म्हणजे जास्तीत जास्त आपण सर्वसामान्य माणसांची बैल उजेडात आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देत आहे, त्याच्यामुळं आपण करत असतो। आता परत तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर सुंदर काय येणार नाही? तर सुंदरला आपण 25 तारखेच्या मैदानाला काढतो, कारण 25ला कारव्याला एक छान मैदान होते, ते सुद्धा कराड तालुक्यातच आहे आणि आदतचं मैदान आहे, एक आदत आणि एक बैल। तर त्या एक आदत एक बैलमध्ये आपण सुंदरचा पैरा केलेला आहे, महान भारत केसरी असलेला, त्याच्यानंतर पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी असलेला हरण्या। त्याच्यामुळे हरण्या आणि सुंदर ही जोडी तुम्हाला 25 तारखेच्या मैदानात पाहायला मिळेल। बघूया कशा पद्धतीने जोडी पळेल, कारण हरण्याचा पळ तर सबंध महाराष्ट्रानं बघितलाय, सुंदरचा पळ पण आपल्याला माहिती आहे। त्याच्यामुळे हरण्या आणि सुंदर ही जोडी नक्कीच चांगल्या पद्धतीने पळेल अशी आम्हाला आशा आहे, खात्री आहे। त्याबद्दल आमचे मित्र सहकारी बबलू दादा यांनी आम्हाला एका शब्दावरती बैल दिला, त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभार मानतो। कारण सध्या हरण्याला पण 23 तारखेला पळायचं होतं, मात्र आम्ही त्यांना म्हटलं की 25 तारखेला हरण्या आणि सुंदर पळवूया, कारवाला चांगलं मैदान आहे आदतचं आणि आदतला बहुधा ते पहिल्यांदाच पळत आहेत। तर आपण आपण त्यांना विनंती केली होती, त्या विनंतीला बबलू दादांनी मान दिला आणि त्यांना आपल्याला एका शब्दावरती बैल दिला, त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून मी आभार व्यक्त करतो। आता उद्याचं कोळ्याचं मैदान म्हणजे महाराष्ट्रातील कोणकोणती बैल येणार? आता आज देखील आमच्या आसुपावरवाडीला मैदान आहे, मोरगावला मैदान आहे, जे आज सुद्धा 2-3 मैदान आहे। त्याच्यामुळं कोळ्याच्या मैदानाला सुद्धा भरपूर बैल येतील, पण मला वाटत नाही की जेवढी बैल कासेगावच्या मैदानाला आली होती तर त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त बैल येतील, पण नामांकित बैल मला वाटतं थोडीच येतील।
सगळे बैल येण्याची शक्यता खूप कमी आहे, कारण आज कॉकटेल पण आज पाळणार आहे, बावऱ्या पण काही येणार नाही. त्याच्यानंतर शिरसवडीची रायफल येते की नाही काय माहीत नाही मला. अशी 4-5 बैल तर माझ्या माहितीनुसार येणार नाहीत, पण अचानक त्यांचे पैरे झाले तर ते येऊ शकतात. मात्र बकासूर येणार आहे, बलमा येणार आहे, घरनिकीचा राजा येणार आहे, आपला सुंदर येणार आहे, पिस्टन पण एखाद्या वेळेस येणार आहे, पिस्टन येणार आहे. शिरसवडीची रायफल काय माहिती येते का नाही, पण बहुतेक येईल असा माझा अंदाज आहे. त्याच्यानंतर मांगडे तात्यांचा सुंदर पण येणार आहे, मांगडे तात्यांचा सुंदर पण येणार आहे. त्यामुळे चांगली नामांकित मैदान आहेत. ऑनलाईन नोंद आहे, सगळ्यांनी माझी विनंती आहे की ऑनलाईन नोंद करा. आय थिंक 1000 रुपये प्रवेश फी आणि 100 रुपये जे बैलांचं पशुवैद्यकीय फिटनेस सर्टिफिकेट आहे. तर असं 1100 रुपये नाव नोंदणी ऑनलाईन नोंदणी आहे. तर ती ऑनलाईन नोंदणी 1000 आणि 100 अशा 1100 रुपये आहेत. तरी सर्वांनी या. नक्कीच मैदान पारदर्शक होतं, कारण गावची गाडी या मैदानात पळत नाही. तर नक्कीच हे मैदान चांगलं होईल. निकाल पायावरती आहे. आयोजकांना माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की अलीकडच्या कालखंडामध्ये सामना देताना काही गोष्टी डावलल्या जातात. तर सामना देत असताना एक विचार करून तुम्ही द्या. तुम्ही जुनी जाणते आहात, 40-45 वर्ष मैदान घेत आहे, त्याच्यामुळे नक्कीच मैदान पारदर्शक होईल. कारण अलीकडच्या मैदानामध्ये मी थोडंसं सामना देण्याच्या पद्धती थोड्याशा पाहतोय. कुठं ना कुठं तरी गरीब गाडा मालकावरती सुद्धा अन्याय होतोय. जिथं सामना नाही तिथं सुद्धा भांडून सामना घेतला जातोय. तर अशा चुकीच्या गोष्टींना तुम्ही थारा देऊ नका, कोणत्याही गोष्टी वशिल्यावरती करू नका. कारण काय होतं, अशा जर गोष्टी मैदानामध्ये व्हायला लागल्या तर सर्वसामान्य गाड्या मालकाचं नुकसान होतं. महाराष्ट्र केसरी मैदानात मी 5-6 ठिकाणी 4-5 वेळेस पाहिलं की चुकीच्या पद्धतीने सामना दिला गेला. एक तर बाद द्या, सामना असेल तर सामना द्या. तर चुकीच्या पद्धतीने सामने देऊ नका, जेणेकरून काय होईल. आता परत प्रश्न येतो की सर तो बरेच जण म्हणतात तो लांबून आला होता, असं होतं तसं. खेळात लांबून दुरून कोण नसतो हो. खेळात सर्वांना नियम सारखाच असतो. खेळात गरीब मोठा कोण नसतो. ज्यावेळेस तुम्ही मैदानात उतराल ना, मैदानात उतराल त्यावेळेस गरीब मोठा कोण नाही. मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील. मात्र मैदानात सगळ्या गोष्टी समानच असाव्यात. मैदानात कोणताही व्यक्ती म्हणजे नियमाच्या वरती नसावा का नियमाच्या खाली नसावा. म्हणजे हा बैल मोठ्याचा आहे म्हणून त्याला हारला, थोडा किंचित हारला म्हणून सामना द्या, असं काही नको. तर आणि हा बैल गरीबाचा आहे तर थोडासा त्याला हे वाटतंय लॉबी झाली आहे गाडी तर त्याला सामना द्या, असं पण काही नको आहे. सर्वांना नियम सारखेच असले पाहिजेत. कोणीही या क्षेत्रात नियमांच्या वरती नाही. त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून अजून एक सांगणे की आमचे मित्र आदरणीय सहकारी विलास पैलवान आजकाल खूप शांत आहेत. चर्चासत्रावरती सुद्धा त्यांचे आम्हाला मेसेज दिसत नाही आहेत. तर विलास पैलवान, तुमच्यासारख्या व्यक्तींची आम्हाला या क्षेत्रात गरज आहे. तुमचा अनुभव, तुम्ही या क्षेत्राला दिलेलं योगदान, गरिबांसाठी तुम्ही जे काही भांडता आणि खऱ्या अर्थानं गोरगरीब सर्वसामान्य बैलगाडी मालकाला न्याय मिळवून देता, तुमची सुद्धा आम्हाला गरज आहे. तुम्ही काय शांत आहात त्याची कारणं आम्हाला काही माहीत नाहीत. मात्र तुमच्यासारख्या थोर व्यक्तींनी असं जर शांत राहिलं तर नक्कीच या क्षेत्राचा अस्त लवकर होईल. कारण अलीकडच्या कालखंडामध्ये तुम्ही शांत आहात म्हणून तुमच्या शांतपणाचा फायदा बरेच लोक घ्यायला लागलेत. तुम्ही लवकरात लवकर सक्रिय व्हा. ज्या काही गोष्टी झाल्या असतील, वैयक्तिक असतील, वैचारिक असतील, तुम्ही नक्कीच थोर आहात, हुशार आहात, जाणते आहात. नक्कीच तुम्ही पुन्हा लवकर सक्रिय व्हाल अशी आशा व्यक्त करतो. आणि महाराष्ट्रातील सर्वांना सांगतो की कोळ्याच्या मैदानाला या. कोळ्याचं मैदान एक उत्कृष्ट आणि आदर्श मैदान होणार आहे आणि महाराष्ट्रातलं मानाचं पहिलं महाराष्ट्र केसरी मैदान होणार आहे. तर या मैदानाला या, या मैदानाचा आनंद घ्या. भेटू उद्या कोळ्याच्या मैदानात. जय हिंद, जय महाराष्ट्र.